रोजगार द्यायला मागेपुढे पाहत आहे. म्हणून आज आम्ही या अधिवेशनामध्ये आलेलो आहोत. सरकारला ठणकावून सांगायला की आम्ही आपल्या हक्काचा रोजगार घेऊनच राहू, त्याशिवाय उठणार नाही. आपली मागणी एवढी आहे की या पावसाळ्याला करून बेरोजगारांना कायमची रोजगार मिळाला पाहिजे आणि कायमची दुप्पट बांधणवाढ झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि म्हणून या सरकारचं लोक ठिकाण आणण्यासाठी आज सर्व महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील कार्यक्रम म्हणून या सरकारचं लोक ठिकाण आणण्यासाठी आम्ही महाराष्ट्र युवा कार्यपरिषद संघटनेचे सर्व आम्ही पदाधिकारी आहोत आणि आज इथे बालाजी पाटील आहे, तुकाराम बाबा, अनुप चव्हाण, मी प्रकाश साबळे. इथे हे या महाराष्ट्रातलं 11 महिन्यातलं हे 16वं आंदोलन आहे आणि या महाराष्ट्रातील 2.25 लाख युवा प्रशिक्षणार्थ्यांना ज्या 11 महिन्यापूर्वी जे हे तत्कालीन जे सरकार होतं त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे 11 महिन्याचा रोजगार दिला होता, तो रोजगार अक्षरशः 11 महिने होऊन गेले आणि या 2.25 लाख युवा प्रशिक्षणार्थी या सरकारने वाऱ्यावर सोडलेला आहे. आमची मुख्य मागणी आहे की ज्या 2.25 लाख युवा युवतींना महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातल्या तरुण युवा युवतींना तो रोजगार उपलब्ध करून दिला आहे, तो रोजगार कायमस्वरूपी दिला पाहिजे. त्यांना मानधनात दुप्पट वाढ झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या 36 जिल्ह्यातल्या युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही इथं सरकारला ठणकावून सांगायला आलेलो आहोत की या सर्व प्रशिक्षणांना कायमस्वरूपी रोजगार दिला पाहिजे आणि यांच्या मानधनात दुप्पट वाढ झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. चॉकलेट मोर्चे हे नाम क्यों? चॉकलेट मोर्चे का नाम है? विधानसभा निवडणूक के पहले लाडला भाऊ को हम रोजगार देंगे ऐसा कहकर लाडला भाऊ को खुश किया और वही आस्थापना में कायम करेंगे ऐसा वादा करके विधानसभा चुनाव लड़ा गया और जीता गया. जीतने के बाद लाडला भाऊ को भूल गया. फिर ये विधानसभा चुनाव के पहले जो हमारे को कायम स्वरूपी रोजगार देंगे ऐसा जो वो कहना था वो आपका चॉकलेट था क्या? हमको लग रहा है कि ये हमको चॉकलेट दिया. तो ये चॉकलेट नहीं चाहिए, हमें रोजगार चाहिए. इसलिए हम गवर्नमेंट को उनका चॉकलेट उनको वापस दे रहे और हमारा हक का रोजगार हम खींच के लेने के लिए ये मोर्चा निकाले. कुठून सहभागी झाले? आम्ही आता इथून आम्ही मुंज चौक आणि टेकरी रोड पर्यंत आम्ही जातोय. नाम सांगा. बालाजी पाटील चाकूरकर या प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख आहे. हे आमचे तुकाराम बाबा, हे अनुप सर, हे प्रकाशदादा साबळे, हे आम्ही सर्वजण मिळून नेतृत्व करतो. चला आता निघायचं का आपण? ते चॉकलेट देऊन जातील आपल्याला, बघा त्यांना. बरे तुम्ही जरा आशीर्वाद दिला ना, वाढली पुन्हा. अरे हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, वरना खुर्ची खाली करो. हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो. हम सब चॉकलेट देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो. हम सब संभाजीनगरला इथं चॉकलेट दिलं बोलायचंच नाही ना. आमचे मामा या बस पण या हो साहेब, तुमचं नेतृत्व आहे. नाही नाही, आमचं काही नाही. प्रेमाचे मामा, कौस मामा, साईड करून आले का म्हणा.
अरे बाबा नो एकनाथ मामा द्याल आणि सावतर मामा सावतर मामा सावतर मामा सख्खे मामा लाडके मामा एकनाथ मामा कौस मामा कौस मामा सावतर मामा लाडके बच्चे काय करायचं मामा मला तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील हे मंडळी जे आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ मामा यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काढली आणि त्या प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,75,000 युवकांना कायमस्वरूपी 1,75,000 युवकांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं. निवडणुकीमध्ये ठिकठिकाणी त्यांचे भाषणं झाले आणि त्यांनी लाडक्या भावाला लाडक्या बहिणीला खुश केलं आणि सत्ता काबीज केली आणि सत्ता सिंहासन पटकवल्यानंतर 11 महिन्याचा कार्यकाळ आता या युवकांचा युवतींचा संपलेला आहे आणि आता या राज्यातल्या प्रशिक्षित युवकांना हे सरकार वाऱ्यावर सोडत आहे. मग निवडणुकीच्या अगोदर हे काय चॉकलेट होतं का? म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आम्हा युवकांना कायमस्वरूपी रोजगाराचं चॉकलेट दिलं गेलं आणि आम्हाला फसवलं गेलंय. म्हणून या सरकारचा निषेध व्यक्त करत आम्ही आज चॉकलेट मोर्चा काढलोय. आम्हाला चॉकलेट नको, आम्हाला रोजगार हवा. काढून त्यांना जर ते सगळे युवक तरुण आहेत, सगळे ग्रॅज्युएट आहेत, शिकलेले आहेत, आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही जो शब्द दिला होता तो आमच्याकडे रेकॉर्ड झालेला आहे आणि एवढं तुम्ही शब्द पाळा. कारण याच्यानंतर खरं म्हणजे योजना बंद सुद्धा झाली आहे. तुमच्यावर फारचं बर्डन सुद्धा येणार नाही शासनावर. या लोकांना सामावून घ्या, विषय संपला. आपण पाहू शकतो हे जे हे जर नाही झालं जवळपास होत नाही आम्ही काय करू? त्यानंतर एवढं जर नाही होत असेल तर महाराष्ट्रामध्ये पदवीधर मतदारसंघाची लोक टोपी घाला. सरकार बसले खुर्चीवर इकडे राहत नाही. त्या संख्येनं सगळे तरुण मंडळी इथं आलेले आहे. घोषणा देत आहे चॉकलेट नको. महाराष्ट्रातील 1,75,000 हे तरुण बेरोजगारांना आज सरकारने वाऱ्यावर सोडलेला आहे. आजच सरकारला आव्हान आहे की आपण या महाराष्ट्रातल्या तरुणांचं नेपाळ सारखं जैन करू नका. जर या तरुण जर पेटून जर उठले तर नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही हे ठणकावून सांगण्यासाठी आणि या बेरोजगार रोजगार देण्यासाठी आम्ही या विधानभवनावर आम्ही सर्व 36 जिल्ह्याच्या तरुणांनी इथं मोर्चा काढलेला चॉकलेट मोर्चा. नक्की चॉकलेट मोर्चा काढलाय. चॉकलेट 6,000 फक्त 6,000 पगार आहे. 6,000, 8,000 आणि 10,000 वरती मुलं काम करतात. महाराष्ट्रामधील 1,34,000 विद्यार्थी आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता निवडणुकी टायमाला देखील नगरपालिका निवडणुकीच्या टायमाला देखील सांगितलं गेलं की प्रत्येक भागामध्ये प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं की ही योजना जरा अडचणीत आहे पण ही योजना मी दिलेला शब्द आहे. एकनाथ शिंदे जे शब्द देतो ते जे एक बार कमेंट कर दी वो वापस कभी नहीं लेता हा शब्द एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे की ह्या मुलांना पुन्हा रोजगार उपलब्ध करून देतील. त्या मुलांना वाऱ्यावरती सोडू नका. हे पहिलं मुलं काम करत होते कुठेतरी ज्या ठिकाणी 10 वर्षे 20,000 पगार आहे. एका मुलांचं शिक्षण विचारावं त्यांचं किती आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण झालेली मुलं आहेत. आज नोकरीसाठी 20 आंदोलनं केली. सांगलीमध्ये आंदोलन झालं, देवमध्ये आंदोलन झालं, आळंदीमध्ये आंदोलन झालं, नाशिकमध्ये आंदोलन झालं, मुंबईमध्ये आंदोलन झालं, आझाद मैदानावरती आंदोलन झालं, नागपूरमध्ये आंदोलन झालं. अरे आंदोलन करायचं तरी किती? जेवढे पगार दिले ना त्या 4 पट पगार सरकारने या रस्त्यामध्ये ST मध्ये घालून बसलंय. माझा सरकारला इशारा आहे जर ह्या मुलांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये पदवीधर मतदारसंघातली मुलं आहे 1,34,000 विद्यार्थी आहेत. जर ह्या मुलांनी ठरवलं आणि ह्या मुलांनी जर ह्या मुलांच्या यांच्यावर अन्याय जर केला 1,34,000 विद्यार्थी प्रत्येक मुलगा 10 ते 20 मुलांना कनेक्ट करेल आणि महाराष्ट्रामध्ये 7 आमदार
त्या प्रशिक्षणार्थी जे ठरवतील ते होतील. एवढी बेकार परिस्थिती या ठिकाणी होईल. मी सरकारला संतप्त आहे तरुण ताई, काय सांगाल, काय तुमच्या भावना आहेत? विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थाच्या अंतर्गत आम्हाला आज प्रशिक्षण दिले. अन्यथा अरे जहाजों से जो टकराए उसे तूफान कहते हैं, तूफानों से जो टकराए उसे इंसान कहते हैं. अरे हमें रोक सके दुनिया में दम नहीं, हमसे है दुनिया, दुनिया से हम नाही. अन्यथा आम्ही सरकारला दाखवून देऊ, आम्ही सरकारला जसं खुर्चीत बसवू शकतो तसं उठवू देखील शकतो. या निवडणुकीमध्ये कोणाला पडायचं आणि कोणाला निवडून आणायचं ही ताकद आमच्या युवा वर्गाच्या युवकांमध्ये ताकद आहे. आज चॉकलेट काका, हो मामा, चॉकलेट मामा, हो मामा, रोजगार मामा, रोजगार मामा, नोकरी मामा, कायमचा रोजगार मामा. या सरकारच्या नावाने बोंब मारा.